सकाळी सकाळी नेपाळचा पूर पाहिला. मोठमोठ्या लाटा बाहुल्यांसारखे उडून जाणारे माणसं, मेलेले, चिखलात अडकलेले माणसं, काही मेलेले, काही वाचण्यासाठी तडफडणारे, काही रेस्क्यू ऑपरेशन्स आणि काही चोरटे जे छोटे छोटे वस्तू चोरत आहेत, कोणी दागिने मेलेल्या माणसांचे चोरत आहेत. हे सगळं बघत होते. भीती वाटत होती, पण अचानक एक प्रेमानंद महाराजांचा नाही का सत्संग मला आठवला. मी छोटासा क्लिप पाहिलेली की महाराज सांगत होते की तुम्ही नॉनव्हेज खाऊ नका. पण एक असाच ज्याला इच्छा होती विचारण्याची, तो माणूस महाराजांना म्हणाला की महाराज, जर आम्ही नॉनव्हेज नाही खाल्लं, म्हणजे जर समजा नॉनव्हेज खाणाऱ्यांनी नॉनव्हेज नाही खाल्लं, तर जे काही प्राणी आहेत ज्यांचं नॉनव्हेज खाल्लं जातं, ते सगळ्यांची संख्या किती वाढेल, त्यांचं किती असंतुलन होईल, या सगळ्या इकोसिस्टीमवरती त्याचा भार पडेल, असं बरंच काही तो बोलत होता. पण प्रेमानंद महाराजांनी जे उत्तर दिलं, प्रेमानंद महाराज म्हणले की आपण, म्हणजे त्यांना अक्षरशः म्हणजे हसू आलं. ते म्हटले की ती गोष्ट अशी आहे, तो जो पालनहार आहे तोच संहारक पण आहे. त्यांनी जर ठरवलं तर ज्यांची वेळ आलेली आहे त्या सगळ्यांना एका जागी घेऊन एका सेकंदात त्यांना तो संपवू शकतो. त्यामुळं हे जे काही एक्सक्यूज देतात नॉनव्हेज खाणारे की आम्ही नाही खाल्लं तर काय होईल, आणि किती लोकसंख्या होईल, आणि किती त्या म्हणजे प्राण्यांची लोकसंख्या होईल, आणि किती घाण होईल, असं काही बोलतात. तर खरंच पटलं मला. तुम्हाला पटलं ना?